हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आलो आहे आम्ही रामोजी फिल्म सिटीमध्ये हैदराबाद आणि आम्ही सकाळी 5 वाजता इथं पोहोचलो होतो. पण हे म्हणले की 7 वाजता इथलं गेट उघडतं, त्याच्या आधी काही मध्ये जाऊ देत नाहीत. त्याच्यामुळे आम्ही तिथं समोरच्याच एका हॉटेलमध्ये फ्रेश वगैरे झालो आणि 9 वाजता आम्ही रामोजीमध्ये गेलो. आता हे आहे तिकीट काउंटर, पण आम्ही जिथं हॉटेलमध्ये थांबलो होतो त्यांनीच आम्हाला तिकीट करून दिले होते आणि ते आमचं एक पर हेड 1700 रुपये काहीतरी तिकीट होतं. त्याच्यापेक्षा जास्त पण असतं, 3000पर्यंत 5000पर्यंत, पण त्याच्यासाठी AC गाड्या असतात. आम्ही अशी ओपन गाडी होती त्याच्यामुळे आम्हाला 1700 रुपये होतं तिकीट. आणि ह्या बसमध्ये अशी स्क्रीन होती आणि त्याच्यामध्ये रामोजी फिल्म सिटीची सगळी माहिती सांगितली होती. आता जे गेट बघितलं होतं रामोजी फिल्म सिटीचं, त्याच्यामध्ये 10 किलोमीटर हे बस घेऊन जाते आपल्याला आणि तिथून खरी रामोजी फिल्म सिटी सुरू होते. आणि पहिल्या दिवशी एवढे सगळे एक्साइटेड होते की सगळेच व्हिडिओ करत होते. आता ह्या बफेलोवर सानूला बसायचं होतं आणि ह्याचं असं होतं की 2 मिनिट ते फिरवणार. त्या 2 मिनिटात जर ते 2पेक्षा जास्त वेळा खाली पडलं तर नंतर तिला संपला टाईम, 2 मिनिटाच्या आधी पण जर ती पडली तर. आणि त्यांनी सानू बसलं की तिने नाही फार हळू फिरवलं. मग 2 मिनिट झालं की ते म्हणले झालं आता. मग म्हणलं हिंदीमधून त्यांना म्हणलं ही तर पडलीच नाही. ते म्हणलं गिरा नाही की उसको, म्हणलं हां. सो त्यांना मी डबल तिला बसवायला लावलं आणि मग त्यांनी फास्ट फिरवलं आणि ती पडली खाली. तेव्हा म्हटलं मग हा आता बस. मस्त वेलकम डान्स सुरू आहेत. एक झालं की एक आता द वाईल्ड वेस्टचा स्ट्रीट शो आहे. हा पण वेलकम डान्स होता, पण हा डान्स मारिया मारिया सॉन्गवर होता आणि ते टी सिरीजचं सॉन्ग आहे, त्याच्यामुळं व्हिडिओला कॉपीराईट येत होतं, म्हणून मी हा पार्ट म्यूट केला.
डिजाइन का बिल्डिंग है। इसमें 3 आकर्षण है, फिल्मी दुनिया, स्पेस यात्रा, एक्शन थ्रिलर, लाइट कैमरा एक्शन है। 1 PM को स्टार्ट होगा, 4:30 को क्लोज हो जाएगा। स्टूडियो टूर कंप्लीट होने के बाद आपका लास्ट शॉपिंग पर रामोजी मूवी में यहाँ पे इंडिया में ड्रॉप होगा। अब हवा महल से 60 to 70% रामोजी फिल्म सिटी को देख सकते हैं। ड्रॉपिंग पॉइंट रहेगा 7 नंबर 8 नंबर ड्रॉपिंग पॉइंट है, हवा महल में देख सकते हैं। अब मूवीज में देख सकते हैं, मूवी ड्रीम ऑफ वेकअप गाना इसी हवा महल में शूट किया गया था और इस हवा महल में पेशलिटा फ्री में हवा भी खा सकते हैं। अगर लेफ्ट साइड में देखिए सर्कल को देखिए, इस गार्डन का नाम है करिश्मा गार्डन। शूटिंग समय जिस कलर की कॉस्ट्यूम पहनते हैं हीरो या हीरोइन, उसी कलर से नेचुरल से फूलों से सजा जाता है। फॉर एग्जाम्पल रेड साड़ी रेड फ्लावर्स, येलो साड़ी येलो फ्लावर्स। अगर इस गार्डन को मूवी वो हीरोइन सिटी ही एका दिवसात फिल्म होत नाही, त्याच्यामुळे असे ओपन बस असतात मध्ये फिरायला आणि हे टूर गाईड दिलेले असतात. ते प्रत्येक पॉइंटवर ड्रॉप करत नाहीत, असे लांबून लांबून पॉइंट दाखवतात. जर फिल्म सिटी फिरायची असेल तर तिथं 1-2-3 दिवस तरी लागतात. त्याच्यामुळे मेन पॉइंटवर ते ड्रॉप करतात आणि बाकीचे असे बसमधून दाखवतात. जब को निकाल दिया है, इस जग को खोल भी सकते हैं, लगा भी सकते हैं। इसी लोकेशन में आप क्रीज फ्री मूवी में देख सकते हैं। क्रीज फ्री मूवी में इधर देख सकते हैं, इसमें जग था इसको निकाल दिया है, इसको खोल भी सकते हैं, लगा भी सकते हैं। क्रीज फ्री मूवी में देख सकते हैं जग को क्या कहता है। वन सेकंड पर राइट साइड पे देखिए एम्प्टी बिल्डिंग मल्टीपर्पज बिल्डिंग। इन वन बिल्डिंग 4 डिफरेंट एलिवेशन, एक ही बिल्डिंग में 4 डिफरेंट एलिवेशन है। वन साइड हाई कोर्ट, वन साइड स्कूल, वन साइड कॉलेज, वन साइड हवेली, वन साइड लाइब्रेरी है। तेलुगु मूवी चंद्रमुखी लगा बिल्डिंग इसी बिल्डिंग में शूट किया गया। KGF 2 का महबूबा गाना इसी लोकेशन में शूट किया गया। जॉली LLB का हाई कोर्ट की जैसा दिखा गया था। सूर्यवंशम में पूरा बिल्डिंग दिखाया गया आपने। ऐसे कई मूवी शूट हुई है, मलयालम मूवी डार्लिंग डार्लिंग 2020, ऐसे तेलुगु मूवी, मराठी मूवी इसी बिल्डिंग में शूट हुई। ऐसे 200+ मूवी शूट किया गया। But 4 different elevation. Front side hero house, back side heroine house, back left and right side comedy and villain house. एक ही घर में बातचीत करते 60 to 70% मूवी कंप्लीट इसी घर में शूट होता है। पर मूवीज में क्या दिखाते, दिल्ली में, मुंबई में, महाराष्ट्र में, कोलकाता में ऐसे करके दिखाते, पर नहीं घर के बैठकर आसपास पड़ोसों में बात करते। अब फर्स्ट हाउसेस में देख सकते लिवर मूवी, एंड सेकेंड हाउस हिंदी मूवी जय हो दिल वाले मूवी में देख सकते हैं, एंड थर्ड हाउस तेलुगु मूवी आधे दिल की तारीख है। वन साइड के लेफ्ट साइड में ऊपर इस घर को देखिए, गेस्ट हाउस है, रामोजी राव गाड़ू की घर है, हमारा साहब का घर है। अगर राइट साइड में देखिए लेडीज सेंटर चेयर, एक बार लेडीज अंदर जाती है दोबारा बाहर नहीं निकलती। बताइए अंदर क्या है? सिंपल है सब, ब्यूटी पार्लर। यस यू आर राइट। बाहर से लेडी सेंटर से, अंदर से मोस्ट डेंजर प्लेस ब्यूटी पार्लर है। अपना फोन को बैग को संभाल के रखना। फर्स्ट मूवी हिंदी मूवी बड़े मियाँ छोटे मियाँ बहुत शौक है। पुष्पा 2 का मूवी पुष्पा राजिया गाना इस लेफ्ट साइड में मीटर में शूट किया गया था। सिंगम नितिन गब्बर सिंह दिल वाले चेन्नई ऐसे इसी लोकेशन में शूट किया था। मलयालम मूवी अमर अकबर चाइना टाउन इसी लोकेशन में कई मूवी शूट हुई है। तेलुगु मूवी गेम चेंजर ऐसे कई मूवी अदर इनकी तारीख है इसी लोकेशन में शूट किया गया। कई मूवी शूट हुई है सभी लोकेशन में। वन साइड लेफ्ट साइड में ऊपर देखो, इस माउंटेन को देखिए, सभी को दिखाई दे रहा है। बाहुबली 2 देखा है सभी ने, वो कतबा बाहुबली को क्यों मारा, वो इसी लोकेशन में शूट किया गया। पुष्पा 2 बाहुबली 1 बाहुबली 3 पूरा गांव का लोकेशन शूट किया था, मूवीज में दिखा गया था। डायरेक्टर क्या करते हैं, रोड को रेड कलर मिट्टी डाल देते हैं, आजू बाजू बैलगाड़ी खड़ा करते हैं, पूरा विलेज लोकेशन जैसे दिखाई देता है। डायरेक्टर से बाहर से लोकेशन, घर का बाहर से लोकेशन लेते हैं, घर के अंदर से नहीं लेते, क्योंकि घर के अंदर कोई भी गया तो पूरा जंगल में जाएगा, घर के अंदर जंगल है, इसलिए से घर के बाहर से लोकेशन लेते हैं। अब राइट साइड पे देखें, रामोजी हेड ऑफिस, कोऑपरेटिव ऑफिस, ETV भारत, इनालू बिलिंग, उषा किरण मूवी प्राइवेट लिमिटेड। ETV भारत में 1996 फर्स्ट तेलुगु मूवी महानंद को बिल्डिंग, हिंदी मूवी बड़े मियाँ छोटे मियाँ, हॉलीडे मूवी का 9
In 1999, tourism was started 2006 में गिनीज ट्रॉपिकल रामोजी फिल्म सिटी को सर्टिफिकेट में 2006 में। अब सभी ध्यान से सुनेगा, टूर के बारे में बात करते हैं। आपका टूर 3 घंटे से भी ज्यादा लग सकता है, ये आपके ऊपर डिपेंड रहता है आप कितने घंटे में खत्म करते हैं। आपका फर्स्ट ड्रॉपिंग पॉइंट है भागवतम सेट, सेकंड रेलवे स्टेशन, थर्ड बाहुबली सेट, फोर्थ साहस, 6 यूरोपियन स्टेट, 7 एयरपोर्ट, 8 हवा महल, 9 जापानीज गार्डन, 10 अस्करी गार्डन। अस्करी गार्डन वो होती है, इको स्टार्ट हो जाता है अस्करी गार्डन से। अस्करी गार्डन आप कवर करोगे इंटरनेशनल बटरफ्लाई पार्क, बर्ड पार्क, केव्स, म्यूजियम एंड सन फाउंटेन। सन फाउंटेन से एक्स्ट्रा तेनेरा मूवी पुष्पा टू दृश्यम इसी लोकेशन में शूट किया गया। आइए मिलाते हैं, ये सारे जेल के अंदर मेरे दोस्त थे, ये सारे मेरे दोस्त थे। जिंदगी में एक बार जेल के अंदर जाना चाहिए। अब तो राइट साइड पे देखिए सलमान खान तेरे नाम मूवी मेंटल हॉस्पिटल। अब लेफ्ट साइड पे देखिए पुलिस स्टेशन दृश्यम 2 डेड बॉडी का सीन इसी लोकेशन में शूट किया गया था। पर अभी भी उसकी डेड बॉडी अंदर ही है। अब राइट साइड पे देखिए पुष्पा 2 का सेंट्रल जेल। सेंट्रल जेल जैसा है वैसा ही रहेगा, सिर्फ नाम को चेंज करते हैं। ये डायरेक्टर ऊपर डिपेंड है कब क्या नाम रखना चाहते हैं। शूटिंग शॉट में जेल का नाम रखना। आता आम्ही चाललो होतो बाहुबली सेटकडं आणि बाहुबली सेट आत्ताच खूप भव्य आहे। जेव्हा त्याची शूटिंग होत होती तेव्हा तो आणखीन भव्य असेल असं मला वाटते, कारण त्याचं जे छोटं त्यांनी सेट तयार करून आधी दाखवतात की असं असतं म्हणून ते इथं ठेवलेलं होतं त्यांनी, आणि त्याच्यात खूप काही गोष्टी नव्हत्या जेव्हा मध्ये आम्ही गेलो तेव्हा। त्याच्यामुळं ते आत्ताच एवढ्या गोष्टी नाही आहेत, तरी पण तो एवढा मोठा होता। त्याच्यामुळे जो तो जेव्हा शूटिंग होत असेल तेव्हा तर तो किती मोठा असेल ह्याची कल्पना करू शकतो आपण याला बघून। तिचं असते का? मस्त आहे हा। ढकलती का?
पोच दे ना हसत कोण ढालन तलवार हातात घेऊन हस आणखी सकाळी 9 वाजल्यापासून टमाटर झालेलं आहे तर चल पटकन ते आणू त्याला पुढे घे आणू त्याला पुढे घे पटकन आज चल पडली तर काय होत नाही चल येते माग तू चल चल आडवा पाहिजे आडवा हालू दे थांबी आता इथं दादाच्या लक्षातच आलं नाही की व्हिडिओ चालू झाला आहे म्हणून. त्याला फोटो काढायचा होता आणि तो आमच्या सगळ्याला उभा करत होता आणि तो व्हिडिओ शूट झाला. बाहुबली सेट बघितल्यानंतर त्याचं आणखीन एक रामोजी फिल्म सिटीचं मेन अट्रॅक्शन आहे साहस म्हणून. तिथं तुम्ही झिपलाईन, बंजी जम्पिंग, सुमो वगैरे अशा खूप ॲक्टिव्हिटी करू शकता. आणि आपलं म्हणजे 1700चं तिकीट घेतलं तर त्याच्यात सुमो आणि आणखीन एक कोणती तरी ॲक्टिव्हिटी फ्री होती. आणि बाकी जर तुम्हाला करायचे असतील तर 2 ॲक्टिव्हिटी 500 रुपयाला. सो ह्या दोघांना हे करायचं होतं. खूप ऊन होतं तरी पण ह्या दोघांनी केलं ते. आणि तिथंच एक रेस्टरूम होती त्याच्यामुळं आम्ही तिथंच बसलो होतो सावीला घेऊन. सावी मस्त खेळली तिथं कारण खूप ऊन होतं. आणि हैदराबादमध्ये मला वाटतं असं पण फारच ऊन असतं. एक 10 वाजता पण खूप ऊन चटकत होतं तिथं. आणि फिल्म सिटीमध्ये गेल्यास कशाचीच अडचण येत नाही. तिथं जागोजागी पाणी आहे, थंड नॉर्मल जसं तुम्हाला हवं आहे तसं. खायला आहेत कॅफे, ते पेड असतं. आणि रेस्टरूम आहेत, चार्जिंग पॉईंट आहेत, त्याच्या पेट्रोल पंप म्हणजे मध्ये पूर्ण सगळ्या सोयी आहेत. त्याच्यानंतर आम्ही आलो युरोपियन स्ट्रीटवर, जिथं म्हणजे युरोपमध्ये गेल्यासारखा फील येतो आणि खूप छान होतं ते पण. आणि इथे मध्ये आम्हाला दाखवलं की मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजी काय असते. सो इथं मध्ये गेलो आणि
जिथं रावण मूवी शूट झाला कसा झाला तो होता, परत अवतार मूवी कसा शूट करतात ते, त्यांच्या शरीराला पूर्ण सेन्सर्स लावलेले असतात आणि त्या खुर्चीला पण सेन्सर्स लावलेले होते, जो तुम्ही ते काय तयार करायचे त्याच्यापासून तुम्ही करू शकता आणि ॲक्च्युली एवढ्या एका रूममध्ये पण पूर्ण शूट होऊ शकतो. पुश त्याच्यानंतर हे व्हर्च्युअल शूट होतं. इथं तुम्ही खाली चालताय आणि ते लंडन स्ट्रीटवर चालल्यासारखं तिथं दिसत होतं. इथं जे ठिकाण आहे वर याला मूवीजमध्ये हे ॲज अ हिल स्टेशन म्हणून दाखवतात. म्हणजे हिल स्टेशनवर जर शूटिंग करायची असेल तर इथं वर जाऊन करतात आणि खूप सुंदर आहे. आणि इथंच वर जाऊन हवा महल आहे. हवा महलमध्ये जोधा अकबर मूवीची शूटिंग झाली होती आणि खूप गाण्यांची पण शूटिंग झाली होती. आणि हवा महलमधून 60% रामोजी फिल्म सिटी दिसते. आणि इथं दाखवलं की इथं कोणत्या कोणत्या मूवीजची शूटिंग झाली होती. म्हणजे जे पण मूवीची शूटिंग त्यांना तिथं करायची असते तर डिरेक्टर आधी येऊन सांगतात आणि ते त्यांना एक छोटासा म्हणजे असा छोटा एक आराखडा म्हणा तसं सेट तयार करून दाखवतात. जर तो आवडला किंवा चेंजेस त्याच्यात काय असतील तर ते करून देतात परत. त्यामुळे जे त्यांनी शूटिंग करायला जे छोटे छोटे सेट केलेले होते तयार ते इथे त्यांनी ठेवले होते सगळे. अब तक आपने जो भी फिल्में देखी है वे सभी इसी जगह यानी रामोजी फिल्म सिटी में शूट की गई है. चलिए जानते हैं ये फिल्में कैसी बनती हैं. सिनेमा कहानी सुनाने से भी बढ़ के यह एक अद्भुत दृश्य आता है. मूवी के सेट सिर्फ इस्तेमाल की चीज ही नहीं, ये कल्पना को आकार देते हुए भावनाओं को बढ़ाते हैं. महलों से लेकर शहर के नजारों तक एक नई दुनिया को निर्माण करने में सेट दृश्य रूप देता है. जब हम छोटे बच्चे थे, दादी और नानी कहानी सुनाते थे, माँ बाप कहानी सुनाते थे, तब हम काल्पनिक रूप से दृश्य को देखा करते थे और उसी को पेशा बनाते थे. प्रोडक्शन डिजाइन का मतलब कहानी के हिसाब से दृश्यों को वास्तविक रूप देना, आलोचना के हिसाब से डिजाइन करना. फॉर एग्जाम्पल इथं थिएटर जब टाइप होतं राजमौली मुझे आणि इथं त्यांनी मुंबई में पूर्ण मिलने आए रामोजी थे फिल्म सिटी तयार तो मुझे बाहुबली की झाल्यापासून स्क्रीन के बारे में कुछ भी नहीं पता. डिरेक्टरच्या वे कई बार मुझे एक वाटरफॉल के बारे में बताया करते थे जो हजारों फीट की ऊंची है. उन्होंने कहा कि सर अगर मैं ये फिल्म बनाऊंगा तो उसमें ये जरूर रहेगा. तब मैंने सोचा कि इसके ऊपर किस तरह से काम कर सकते हैं. बाद में जाकर मैंने उनकी सोच को हिसाब लगाया. बाहुबली के बड़े माहिष्मती सेट को हमने 1000 कारीगरों का उपयोग कर सिर्फ 65 दिनों में पूरा किया.
मारुती कुठे दिसला तुला? अच्छा. मारुती पड पाया. एक विचित्रच पाना प्राणी आहे बस. सरक. आणि हे आहे त्यांची वेगळी जॅपनीज असेल गार्डन. प्रजाती म्हणून ठेवलंय त्यांना मध्ये. ते पुमंग टाकलं असेल म्हणजे त्याच्यामुळे फुलपाखरं राहतात ना त्याच्यात. किती किती येते बघ ना वर पण. आणि हे बटरफ्लाय गार्डन होतं. इथं फुलपाखरांच्या एवढ्या प्रजाती होत्या जेवढे मी आजपर्यंत कधी पाहिल्या नव्हत्या. आणि खूप खूप फुलपाखरं होते मध्ये पण. आणि फक्त फुलपाखरच नाही तर पोपटाच्याही तेवढ्याच प्रजाती होत्या तिथं. बदकाच्या, बगड्याच्या, असं खूप खूप सुंदर होतं. जेवढं बघाल तेवढं कमी आहे तिथं. नंतर मला शूट करायचा कंटाळा आला. मोबाईलची चार्जिंग पण संपली नंतर. आणि सगळ्यांचं शूट सुरू होतं सो सगळ्यांच्या मोबाईलचं तेच हाल होतं. त्याच्यानंतरचे काही शूट व्हिडिओज नाही आहेत. जायचं हा? हो का नाही? सोडू? हैदराबादला गेलो म्हणजे हैदराबादी बिर्याणी कशी नाही खायची त्याच्यामुळे तिथून बाहेर आल्यास नंतर एक जणांनी आम्हाला सांगितलं होतं की हॉटेलचं नाव बावरची. हा तिथंच खावं. बिर्याणी खाल्ली 2 तास ते हैदराबादमध्ये हॉटेल सापडलं. जर पूर्ण बघायची असेल पॉईंट बाय पॉईंट म्हणजे जी प्रत्येक ठिकाणी थांबून तर 1-2 दिवस तरी तिथे एक स्टे करावा लागतो मध्येच. आणि त्याचं काहीतरी जास्त असतं तिकीट, 5,000 वगैरे तिकीट असतं. आणि स्टे करायचं हॉटेलचं वेगळं, ते तुमचं ह्याचं असतं. आमचं किती 1700चं तिकीट होतं. सो एका दिवसाचंच होतं ते. पण एका दिवसात पूर्ण नाही बघून होत. मग मेन पॉईंट ते बसमधून दाखवत जातात, तसंच बघायचं. प्रत्येक ठिकाणी ते उतरवत नाहीत.
तो खूप छान आहे बघायला. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सेट हा वेगळा आहे आणि ते असे पी-ओ-पीच्या शीटनं बनलेलं आहे आणि असं वाटत नाही जवळ जाईपर्यंत की ते आहे ते पी-ओ-पीच्या शीटनं बनलेलं. पूर्ण असं रिअल वाटतंय सगळं. खूप छान एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. दुसऱ्या दिवशी 8:15ला आम्ही सकाळी श्रीशैलमला निघालो. सो तो नेक्स्ट व्लॉग मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.